उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून पहलगामसह विविध विषयांवर भाष्य केले। पहलगाममधील हल्लेखोर सापडत नाहीत हे सरकारचं अपयश आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तर मोदींच्या नंतर कोण हा भाजपाचा अंतर्गत विषय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर हिंदीचा द्वेष नाही पण सक्ती नको अशा शब्दात त्यांनी हिंदी भाषा सक्तीवरही आपलं मत व्यक्त केलंय। तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या भानगडी मुडीत काढल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल, याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हाच त्याचा अर्थ होय। मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे, कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय। पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही। पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू। यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती सोडतील। ठीक आहे, तसं असेल तर तसं करू। गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं, अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंक पुसली गेली, याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये। पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले। अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना। बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले हे आता कळेल। आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील। जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू, तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे। हो, पण त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल। जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील, ते बिना उत्तराचं नाही बोलणार। मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला जातोय। गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता। आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार। माझं तर म्हणणं की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे, जिची गरज नाहीये, तिकडे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनी, ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही। पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड केलं गेलं। 1/3 मध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं, पण ते आता सगळं गेलं। तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला। आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी, लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत, ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे, अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे। आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही। शिवसेनेचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नव्हता, नाहीच आहे। अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे, माझे आजोबा पण सांगायचे, तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका, पण तुम्ही जबरदस्ती नका करू। आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता, मीडियासमोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो। आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदीची सक्ती नको। कारण मग तुम्ही ते 1 नेशन 1 इलेक्शन सगळं 1 करत चाललेलं आहे। तुम्ही शेवटी आपला देश हे संघराज्य पद्धत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।